आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। 1000 रुपयांची लाच स्वीकारताना कोरेगाव तालुक्यातील बोरगावचा ग्राम महसूल अधिकारी रंगेहात सापडला। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील बोरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी रणजित अर्जुन खाटेराव वय वर्ष 32 राहणार अहिरे कॉलनी सातारा याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 1000 रुपयांची लाच स्वीकारताना दिनांक 9 सप्टेंबर रोजी रंगेहात पकडलं। या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव नजीकच्या टकले तालुका कोरेगाव येथील गट क्रमांक 100 मधील 90 गुंठे शेती वारसा नोंदणीसाठी घाटेराव यानं 2000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारानं अगोदरच 1000 रुपये दिले होते। उर्वरित 1000 रुपयांची मागणी सुरूच असल्यानं तक्रारदारानं लाचलुचपत विभागाकडे धाव घेत तक्रार केली होती। त्यानुसार तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान तलाठी रणजित घाटेराव यानं 1000 रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली। त्यावेळी रंगेहात पकडण्यात आला। घाटेराव याच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्रीसर देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले व पोलीस उप अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, सत्यम थोरात व अजयराज देशमुख यांनी कारवाई केली। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।